मुंबईतील मैदानं वाचवण्यासाठी तिरंगा आंदोलन करण्यात आलं। आदित्य ठाकरेंकडून आंदोलनाची हाक देण्यात आली। नेव्हिल डिसोजा फुटबॉल ग्राउंड परिसरात आंदोलन। मुंबईतील मैदान आणि मोकळी भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी तिरंगा आंदोलनाची हाक दिली। सायंकाळी वांद्रे येथील नेव्हिल डिसोजा फुटबॉल ग्राउंड परिसरात हे आंदोलन होणार आहे। हातात तिरंगा घेऊन मुंबईकरांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। फार उत्तम प्रकारचं आंदोलन त्याने हातामध्ये घेतलं आहे। मुंबईमधलं मैदानं वाचवण्यासाठी ही सगळी मैदानं ही एका विशिष्ट बिल्डरांच्या हातात दिली जात आहेत। विशिष्ट बिल्डर, फडणवीसांच्या मर्जीतले बिल्डर मुंबई विकायलाच विकली। हे बिल्डर आहेत, हे फडणवीसांचे हस्तक आहेत आणि उरलेले डेप्युटी CM शिंदेंचे हस्तक आहेत आणि सगळे मिळून मुंबई आणि महाराष्ट्र लिलावात काढलेलं आहे। आता मी फुटबॉलच्या मैदानासाठी आंदोलन करतायत, परंतु अशीच मुंबईतली शेकडो एकरची मैदानं गेल्या 25 वर्षात खासगी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचं काम उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी केलंय। त्यामुळं असं आंदोलन करण्याच्या ऐवजी आधी आपल्याला जनतेनं रेड कार्ड दाखवलंय आणि त्या रेड कार्डमुळे मुंबई महापालिकेत तुम्हाला घरी बसावं लागलंय, महाराष्ट्रात घरी बसावं लागलं आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलंय हे जनाब संजय राऊत ध्यानात ठेवा। फुटबॉलसाठी आंदोलन करण्याच्या ऐवजी जनतेनं दाखवलेलं रेड कार्ड बघा आणि आत्मचिंतन करा। तर या संदर्भात या मैदानातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। तिरंगा आंदोलन थोड्या वेळात इथेच सुरू होणार आहे। तिरंगा आंदोलनाचे आयोजन जे आदित्य ठाकरे यांनी स्पेशल केलेलं आहे। तुम्ही बघू शकता तिरंगा आंदोलनाची तयारी इथे सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर तिरंगा आंदोलनाची तयारीची तुम्ही बघू शकता एक फ्लॅग लावलेला आहे, भारताचा तिरंगा आंदोलन असं म्हटलेलं आहे आणि त्या बोर्डवरती असं लिहिण्यात आलेलं आहे की महायुती सरकारच्या मोकळी मैदानं हडपण्याच्या धोरणाविरुद्ध रेड कार्ड टू BJP असं म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भातलं हे आंदोलन आहे। खरं तर जेवढी मोकळी मैदानं आहेत ती मोकळी मैदानं हे सरकार हडपण्याचं काम करत आहे असा आरोप आदित्य ठाकरेंचा आहे। असे डॉक्युमेंटेशन्स आदित्य ठाकरेंकडे आहेत, अशी कागदपत्र आदित्य ठाकरेंकडे आहेत आणि त्यासाठी आता आदित्य ठाकरे मैदानात उतरलेले आहेत। हे जे युवा वर्ग आहे त्यासाठी हे मैदान उतरलेलं आहे आणि त्याची ही तयारी आहे। काही वेळात युवा वर्ग असतील, काही संस्था असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, असे अनेक पक्षाचे कार्यकर्ते हे आंदोलन सामील होणार आहे। आदित्य ठाकरे हे लीड करणार आहे आंदोलनाला आणि आंदोलनाची तयारी तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात आहे। आणि हे जे मैदान आहे नेव्हिल डिसोजा ग्राउंड, या ग्राउंडही हडपण्याचा प्लॅन BJPने केला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। कन्व्हर्सेशन हॉल्स या ठिकाणी होणार आहे। खरं तर हे मैदानाचं आरक्षण आहे आणि हे हटवून आता कन्व्हर्सेशन हॉल करण्याचं प्रक्रिया भाजपाने केलेली आहे, सुरू केलेली आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलेला आहे आणि हे ग्राउंड वाचवायचंच आहे आणि हे वाचवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहात। त्याचाच एक भाग म्हणून आज हे मोठं आंदोलन होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह कपिल राव, झी मीडिया, मुंबई।